शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना नागरी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? तर चला आज आहे महालक्ष्मीचा दिवस। तर चला सकाळपासूनच पाऊस लागला आणि पाऊस लागला तरी दारामध्ये रांगोळी टाकली तर सणवार वाटते। तर रांगोळी आता भिजू द्या की वाहून जाऊ द्या, पण सकाळी रांगोळी टाकली होती कारण आज आहे महालक्ष्मीचं आगमन। तर इथं देवडांगर पण आणून दिलं होतं दिरानं। कसं देवडांगराचा भरपूर मान आहे। तर पुन्हा जसं की आता मित्रांना दुकानी जावं लागते तर सकाळी जे आहे मकर वगैरे लक्ष्मीच्या पेट्या खाली घ्यायच्या होत्या। तर मुलगाही घरीच होता, मग दोघांनी मिळून सगळं सामान वगैरे खाली घेतलं आणि भरपूर जसं की दिवसच जाते आता लावायला वगैरे। आमचं मकर पण भरपूर असं मोठं आहे आणि सामान पण आणि खेळणी पण भरपूर आहेत खायसारखी, त्याच्यामुळं कसं दिवसच जाते कामाला। तर चला सकाळची सुरुवात झाली आता महालक्ष्मीच्या कामानं। आणि इथं जे आहे मी म्हणजे महालक्ष्मी जसं की कोल्हापूरहून महालक्ष्मीचे मस्त मुकुट आणला होता, त्याला पण आज स्वच्छ घासलं वगैरे कारण आपल्या घरामध्ये आता जशी घरची पूजा आहे तर आता तिथं मेन महालक्ष्मी, तर तिलाही सगळं स्वच्छ वगैरे केलं, घासलं बिसलं निर्मळ करून तिचं मळवट वगैरे सगळं भरलं जसं की तिला तयार केलं। आणि किती सुंदर मुकुट आहे बघा। आणि आज सगळं तिला जसं की आता उद्या पूजा आहे महापूजा, तर तिला पण तयार केलं। आणि बघा कसा वाटला मुकुटा कमेंटमध्ये नक्की सांगा। 2-2.5 हजारचा ही मुकुटा आहे मी कोल्हापूरहून आणलाय आणि मला खूप हौस होती खूप दिवसापासून ही मुकुटा आणायची। तर सकाळी जे आहे तेच तिचं पण सगळं आज केलं मी काम। तर चला आता झालेली माझी सकाळची पूजा आणि अजून जे आहे दिवसभर भरपूर अशी कामं आहेत। जसं की चौकट आहे, चौकटीला जे आहे हळद वगैरे लावून मी मागून घेतली कारण की लक्ष्मी जे आहे ते चौकटीमधूनच घरामधून बाहेरूनच घरामध्ये येते। तर मेन जे आहे सगळे घरं वगैरे धुवून सगळं हे केलं। सकाळी मुलांना आणला होता आज बाहेरूनच नाश्ता, तर आम्ही दोघांना थोडा थोडा नाश्ता पण केला। पुन्हा चौकट वगैरे रंगून घेतली जसं की हळद गोमित्र पुन्हा आपले गंगाजल टाकून जे आहे सगळी चौकटीला लावून घेतलं मी कारण संध्याकाळी जे आहे आता पूजा आहे जसं की आपल्यात महालक्ष्मी येणार आहेत तर चौकटीमधूनच येतात, त्याच्यामुळे चौकट जे आहे पवित्र केली, घरं दारं सगळे स्वच्छ धुतल्या। दिवसभर जे आहे महालक्ष्मीचं काम जे आहे ते चालूच आहे। तर चला झालेली आता सकाळीच कामाची सुरुवात। सकाळचे काम आवरले की सगळे कपडे जे काय आहेत बाहेर नेमकीच वाळू घातले होते आणि पावसाने दिली हाजरी। जसं की एक पण दिवस असा खाडा नाही पावसाचा की पाऊस नाही ना, आता 2-3 दिवस सारखं महालक्ष्मीचा पाऊस सांगितलाय। जसं की 3 दिवस महालक्ष्मीचे असते तर 3 दिवस जे आहे ते पाऊस आहेत। आणि तर मिस्टर मुलगा जे आहे ते आता हे टाईम जे आहे संध्याकाळी 4चा टाईम आहे, त्यांनी काढलेत मकर वरचं मकर जे आहे खाली काढून ठेवलंय। म्हणजे दिवस असताना मकर लावून घेऊन मग संध्याकाळी दुसरे भरपूर काम असतात। इथं झाली आता म्हणजे संध्याकाळची महालक्ष्मीची तयारी पूजेची। जसं की आता सुपामध्ये काढायचे आहेत, पाटावर बिठवायचे आहेत आरती वगैरे। तर दारामध्ये मस्त समय लावल्या मी, दारामधून जे आहे लक्ष्मी घरात येते। तर चला आता सुपामध्ये ज्वारी वगैरे घेऊन लक्ष्मी जे आहेत आवतायले ही जी आहे पूजा। आता तुम्ही बघा आमच्या इथं पूजा कशी करतात काय नाही, कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तारी वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकटनी वारी। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वरवर हे तारक संजीवनी। जय देवी जय राम राम हरे